अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात एकाचा जन्म झाला आणि दुसऱ्याचा घरात जन्म झाला. दोघेही जगले. एकाला खाजगी प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले आणि दुसरा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत जात होता. उच्च शिक्षणासाठी दोघांनाही एकाच महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पहिला गादीवर झोपला होता आणि दुसरा जमिनीवर सतरंजी टाकून झोपला होता. दोघांनाही गाढ झोप लागली. एकाकडे महागडे कपडे होते आणि दुसऱ्याकडे स्वस्तातील साधे कपडे होते. तरी दोघांचे अंग व्यवस्थित झाकले गेले होते. पहिल्याने हॉटेलमधून फ्राईड राईस आणि करी मागवली. दुसऱ्याने घरून आणलेला डब्बा खाल्ला. दोघांचीही भूक भागली होती. एक जण आलिशान मर्सिडीजमधून निघाला होता तर दुसऱ्याने एसटीची निवड केली होती. दोघेही त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. जगण्याची पद्धत ही काही कुणाशी स्पर्धा नसते. प्रत्येकासमोर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. शेजाऱ्याने मोठी कार, मोठा टीव्ही, महागडे फर्निचर केले म्हणजे आपण आयुष्यात अपयशी ठरलो असे नसते. सगळे काही मिळाले म्हणजे आनंद, सुख प्राप्त होते असं नाही. आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून आपण जे कमावतो त्यातच सुख आणि आनंद सामावलेला असतो. आपल्याला जे आवडते ते आपल्याकडे असणे म्हणजे आनंद नव्हे, तर आपल्याकडे जे आहे त्याबद्दल खुश राहून त्याचा आनंद घेतला पाहिजे. आनंद ही मानवाची एक अवस्था आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ऋषी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.